आज शासनाने जी.आर. काढलेला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन 2 सप्टेंबर 2025 हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत त्यामध्ये त्यानं प्रस्तावनामध्ये असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील मराठवाडा एक विविधपूर्ण असा ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे. मराठवाड्यातील सामाजिक, भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. मराठवाड्यात इतिहासकालीन प्रसिद्ध अशा सातवाहन राज्याचे राज्य केले आहे. पैठण प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होती. त्यानंतर वाकटक, चालुक्य, यादवकालीन अशा प्रक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरातील राज्य केले आहे. देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला हा या राज्याच्या शौर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून आजसुद्धा त्याच्या दिमाखाने उभा आहे. अशा या अतिप्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध वारसा असणारा मराठवाडा दिनांक 17 सप्टेंबर 1948 साली भारतात विलीन झाला. या काळात या संत भूमीतून औंढा नागनाथ, घृष्णेश्वर, परळी, वैजनाथ, माहूरगड, तुळजापूर, पैठण, आपेगाव, नरसी, नामदेव, तेर अशी समृद्ध तीर्थक्षेत्रे निर्माण झाली. जगभरात प्रसिद्ध असणारे आणि वैविध्यपूर्ण कला शिल्पाने नटलेले अजिंठा, वेरूळ येथील लेणी आहेत. मराठवाड्यातील ऐतिहासिक भूमीतून संतश्रेष्ठ नामदेव, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, गोरा कुंभार, जनाबाई, जगतमित्र, नागा, एकनाथ, सैना नावी या जनार्दन स्वामी अशा महनीय संतांनी या भूमीत सहिष्णुता, भागवत धर्माचा प्रचार, भूतदया, समानतेचा संदेश दिला. तसेच श्री गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी नांदेड येथे असून त्या ठिकाणी शीख धर्मीय मोठ्या प्रमाणात दर्शनाकरता येत असतात. या कारणाने मराठवाड्यात आजसुद्धा सर्व धर्म समभावाची वीण कायम आहे. मराठवाड्यातून मुख्यतः गोदावरी, पूर्णा, मांजरा या नद्या वाहतात. यातील जनजीवन काही प्रमाणात समृद्ध केले आहे. गोदावरी महाराष्ट्रातील जीवनदायिनी असून मोठ्या प्रमाणात नागरिक समूह या नदीच्या तीरावर वसलेला आहे. असा हा मराठवाड्यातील दिनांक 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला आणि 1 मे 1960 मराठवाड्यात महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला आहे. तत्कालीन निजाम सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित होती.